श्री प्रेमेंद्र भावसार जे डायट परभणी येथे कायमस्वरूपी इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करतात. ब्रिटिश काउन्सिलचे जे कार्यक्रम पूर्वी राबवण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांनी इंग्रजी फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटीचं ट्रेनिंग केलेलं असून ते आपल्या इथे चीफ ट्युटर आहेत डिस्ट्रिक्ट सेंटर फॉर इंग्लिश डाएटला, इंग्लिश अँबॅसिडर फॉर ब्रिटिश काउन्सिल आणि मेंबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट सिलेबस कमिटी इंग्रजी संदर्भात. नॅशनल लेवलच्या ट्रेनिंगलाही त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून अनेकदा मार्गदर्शन केलेलं आहे. 10वी साठीच्या गायडन्स क्लासेसचा त्यांचा जवळजवळ 24 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. अशा अनुभवी सरांचे आपणा सर्वांना मार्गदर्शन लाभेलच. तरी भावसार सरांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या वेबिनारसाठी आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या आदरणीय शिक्षणाधिकारी पाटेकर मॅडम, ज्या आमच्या सातत्यानं प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला हिरिरीनं भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. हा वेबिनार आयोजित करणारे सर्व आयोजक आणि हा वेबिनार ज्यांच्यासाठी आपण आयोजित केलेला आहे असे सर्व लाभार्थी, या सर्वांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा मनस्वी स्वागत करतो. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी साठी, ज्याला आपण हायस्कूल स्कॉलरशिप या नावाने ओळखतो, म्हणजे हायस्कूलला जाण्यासाठी जी पूर्वतयारी 8वीच्या वर्गामध्ये पूर्ण होणं अपेक्षित असतं त्या अनुषंगानं ही स्पर्धा परीक्षा आपण फेस करत असतो. या इंग्लिश विषयाच्या संदर्भानं आपण आजच्या या स्कॉलरशिपच्या वेबिनार मध्ये चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो इंग्लिश आहे हा सेकंड पेपर मध्ये येणारा भाग आहे. म्हणजे स्कॉलरशिपचे जे 2 पेपर्स असतात, पार्ट 1 आणि पार्ट 2, त्यातला पार्ट 2 मधला हा इंग्लिश विषयक अभ्यासक्रम असतो. इंग्लिश आणि इंटेलिजन्स टेस्ट या 2 विषयांचा एकत्रित पार्ट 2 असा तो भाग आहे. त्यातल्या त्यात जर आपण या इंग्लिशचा जर विचार केला तर या इंग्लिशसाठी आपल्याला साधारणपणे 25 प्रश्नांना सामोरं जावं लागत असतं, ज्या प्रत्येक प्रश्नांना 2 गुण असतात आणि 50 गुणांची एकूण ही परीक्षा 30 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनी तिला अटेंड करणं गरजेचं आहे. आता या 50 मार्कांसाठीच्या 25 प्रश्नांची जी काही वेगवेगळी रचना आहे त्या संदर्भानं आपण चर्चा करत करत पुढे जाणार आहोत. खरं तर ही जी काही 25 प्रश्न असणार आहे त्या 25 प्रश्नांची डिफिकल्टी लेवल सुद्धा ही वेगवेगळी असते. साधारणपणे 30% प्रश्न जे असतात ते अतिशय इझी लेवलचे असतात, म्हणजे ईच अँड एव्हरी स्टुडंट कॅन सॉल्व्ह दोज क्वेश्चन्स व्हेरी इझिली. आणि 40% जे प्रश्न असतील ते साधारणपणे मॉडरेट असतात. मॉडरेट म्हणजे एक साधारण मीडियम स्वरूपाचे असतात, म्हणजे त्याच्यासाठी काही जणांना ते प्रश्न अगदी सहज सुटतात तर काही जणांना थोडासा त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. आणि राहिलेले जे 30% प्रश्न आहेत ते मात्र विद्यार्थ्यांसाठी चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात, किंबहुना थोडंसं डोकं त्यांना खाजवावं लागेल अशा पद्धतीची त्या प्रश्नांची रचना केलेली असते आणि त्याच माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचं जे मेरिट असतं ते ठरत असतं. तर अशा या डिफिकल्टी लेवलच्या माध्यमातून 25 प्रश्नांची रचना प्रश्नपत्रिकेमध्ये केलेली असते. यात आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की 20% जे प्रश्न असतात ते प्रश्न त्या प्रश्नांना दिलेले जे काही 4 ऑप्शन्स असतात त्या 4 ऑप्शन्स पैकी 2 ऑप्शन्स करेक्ट असतात. म्हणजे यापूर्वी जी 5वीची स्कॉलरशिप एक्झाम होती त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स असायचे आणि त्यातला एकच प्रश्न हा एकच ऑप्शन जो असणार आहे तो करेक्ट होता. परंतु या ठिकाणी वर्ग 8वीच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा एक महत्वाचा बदल आपल्याला दिसून येतो की 4 पैकी 2 ऑप्शन्स करेक्ट असू शकतात आणि स्टुडंट्सला ते मेन्शन करावे लागत असतात. म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ राईट आहे, थर्ड आणि सेकंड राईट आहे, या पद्धतीनं त्यांना ती उत्तर देणं अपेक्षित आहे. महत्वाचं म्हणजे हा जो सिलेबस
आहे 2016-17 पासून नव्यानं सुरुवात झालेला स्कॉलरशिपचा सिलेबस, ज्याच्यामध्ये एक साधारणपणे 7 युनिट आहेत. म्हणजे या इंग्लिशच्या अभ्यासक्रमाची रचना 7 युनिट मध्ये त्यांनी केलेली आहे आणि या 7 युनिटमध्ये साधारणपणे 29 सब युनिट्स आहेत. मग आता या सब युनिट्सला सामोरं जात असताना 7 युनिटला चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी फेस करावं, यासाठी सगळ्यात पहिली जी गरज असणार आहे ती म्हणजे दे हॅव टू रिमूव्ह द फिअर फ्रॉम देअर माइंड. त्यांच्या मनामध्ये असलेली भीती त्यांना काढून टाकायची आहे. इंग्लिश विषय इट इज अ फॉरेन लँग्वेज, नो डाऊट, पण या फॉरेन लँग्वेजला आपलीशी केली तर ती भाषा सुद्धा खूप सोपी आहे मित्रांनो. आणि म्हणून या भाषेचं जे काही वैशिष्ट्य आहे, जे काही वैविध्य आहे, ते आपण आपल्या कॉन्फिडन्सच्या माध्यमातूनच मिळवू शकतो. सो जस्ट बी रिलॅक्स, बी कॉन्फिडंट अँड रिमूव्ह द फिअर फ्रॉम युअर माइंड. या जर सगळ्या गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणे आपल्याला हा विषय खूप आवडीचा असं भासू शकतो. या संदर्भानं आपण एका युनिटचा विचार करत असताना पहिला जो युनिट व्होकॅब्युलरी या नावानं त्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता व्होकॅब्युलरी याचा अर्थ साधारणपणे शब्द साठा किंवा शब्द संग्रह या अर्थानं होतो. बऱ्याचदा व्होकॅब्युलरी आणि डिक्शनरी या दोन बाबींमध्ये गफलत होण्याची शक्यता असते मित्रांनो. खरं तर डिक्शनरी ही अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेली एक सिस्टमॅटिक बाब असते आणि व्होकॅब्युलरी ही माझ्याजवळ माझ्या ब्रेनमध्ये असलेल्या शब्दांचा साठा असतो. मग ती ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी असेल किंवा ती पॅसिव्ह व्होकॅब्युलरी असेल. तर हा जो शब्द साठा आहे, शब्दकोश आणि शब्द साठ्यातला हा फरक समजून घेतल्यानंतर आपण या डिक्शनरीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार अभ्यासू शकत असतो. जसे की मग पॉकेट डिक्शनरी असेल, लर्नर्स डिक्शनरी असेल, ऍडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी असेल, लेक्सिकॉन आहे, थिसॉरस आहे, अशा वेगवेगळ्या डिक्शनरीच्या माध्यमातून आपण आपली व्होकॅब्युलरी एनरिच करू शकतो. आणि ती एनरिच केली की हा जो व्होकॅब्युलरी नामक जो युनिट आहे, ज्याला 16% वेटेज देण्यात आलेला आहे, त्याला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. खरं तर कोणतीही भाषा जर समृद्ध करायची असेल तर त्या भाषेची जंत्री आपल्याकडे असली पाहिजे, भाषेतील शब्दांची जंत्री आपल्याकडे असली पाहिजे. तर यामध्ये जो काही भाग असणार आहे तो म्हणजे रायटिंग वर्ड्स विथ गिवन क्लूज नावाचा एक प्रकार असतो. एक छोटासा क्लू दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला शब्दांना शोधायचं असतं. 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्यातून ते विद्यार्थी शोधत असतात. यातला दुसरा जो महत्वाचा भाग आहे रायटिंग कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स, म्हणजे संदर्भात संबंधी. म्हणजे एकच शब्द असतो परंतु संदर्भ जसा बदलतो तसं त्या शब्दाचा अर्थही बदलतो मित्रांनो. जसं की आपण पाहतो टर्न राईट, म्हणजे या ठिकाणी राईट हा शब्द दिशादर्शक आहे. ही इज ऑल राईट. या ठिकाणी राईट हा शब्द त्या व्यक्तीची परिस्थिती दर्शवतो आहे की तो व्यवस्थित आहे. एज्युकेशन इज राईट, म्हणजे एज्युकेशन हा हक्क आहे. या ठिकाणी राईट या अर्थानं आलेला आहे. आणि यू आर राईट, म्हणजे तुम्ही बरोबर आहात. बघा मित्रांनो, एकच शब्द आहे राईट, परंतु या शब्दांचे कॉन्टेक्स्ट बदलले की मिनिंग्स बदलतात. आणि म्हणून या संदर्भानं होणाऱ्या बदलाला विद्यार्थ्यांना जाणता यायचं असेल तर दे मस्ट हॅव टू एनरिच देअर व्होकॅब्युलरी. आणि मग इथे तोच महत्वाचा भाग विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे, अपोजिट अँड सिमिलर मिनिंग ऑफ वर्ड्स. इथे सुद्धा अँटोनिम्स आणि सिनोनिम्स वर आधारित एक प्रश्न विचारला जातो जो 2 गुणांसाठी असतो. याशिवाय वर्ड फॉर्मेशन आहे, म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स घेऊन. आता ऍक्च्युअली तसं म्हटलं तर प्रिफिक्स हा सुद्धा शब्द प्रिफिक्स लावूनच तयार झालेला आहे मित्रांनो, म्हणजे फिक्सच्या आधी प्री हा शब्द लागलेला आहे. तर या संदर्भात पूर्व आणि अंत्य प्रत्यय ज्याला आपण मराठी म्हणतो, म्हणजेच ज्याला प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणतो, तर याच प्रिफिक्स सफिक्सच्या माध्यमातून शब्दांची जंत्री एनरिच होत जाते. म्हणजेच आपल्याकडे अगोदरच असलेल्या शब्दांना काही प्रिफिक्सेस किंवा काही सफिक्सेस लावून आपण नवीन शब्दांची निर्मिती करू शकतो. हे विद्यार्थ्यांनी इथे लक्षात घ्यायचं आहे. यानंतर होमोफोन्सचा विचार आहे, म्हणजेच काय, सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट मिनिंग. होमो मीन्स सारखा, फोन म्हणजे ध्वनी, सारखे ध्वनी असतं, म्हणजे त्याचं उच्चारण जे आहे, ध्वनी जे आहे तो सारखा आहे, परंतु यांचं मात्र जे काही कार्य आहे किंवा त्यांचा जो स्पेलिंग आहे आणि त्याचे जे अर्थ आहे ते मात्र भिन्न आहे. जसं की एक शब्द आपण उदाहरणादाखल पाहिलं तर प्रिन्सिपल. प्रिन्सिपल PRINCIPAL आणि PLE असे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तर एका प्रिन्सिपलचा अर्थ प्राचार्य अर्थानं होतो, प्रिन्सिपलचा अर्थ दुसरा जो आहे तो तत्व या अर्थानं होतो.
म्हणजेच काय की एकच शब्दाचं उच्चारण सारखं, ते दोन शब्दांचं उच्चारण सारखं असेल परंतु त्यांचा अर्थ आणि त्यांचे स्पेलिंग मात्र भिन्न असू शकतात. याशिवाय फ्रेजेस हा एक महत्वाचा आणि एक छानसा इंटरेस्टिंग असा शब्दांचा समूह असतो, अर्थपूर्ण शब्दांचा समूह, परंतु तो पूर्ण वाक्याचा अर्थ घेत नाही तरी तो वाक्यातला अंश असतो. आणि या फ्रेजेसच्या संदर्भात सातत्यानं जर तुम्ही बोलत राहिलात, इंग्लिशचा वापर करत राहिलात, तर निश्चितपणे तुमच्याकडे या फ्रेजेसची चांगली जंत्री तुमच्या इनबॉक्समध्ये असणार आहे. याशिवाय वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अनेक शब्दांसाठीचा एक चपकलपणे बसणारा शब्द विद्यार्थ्यांनी तिथे देणं अपेक्षित असते. तर अशा या वन वर्ड सबस्टिट्यूशनला सुद्धा 2 गुण दिले जातात. आणि त्यातील जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड, म्हणजे दिलेला एक शब्द असणार आहे, त्याचा मिनिंग विद्यार्थ्यांनी गेस करायचा आहे. म्हणजे तो त्यांच्या कदाचित ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी मध्ये समाविष्ट नसेल, परंतु दे हॅव टू गेस द मिनिंग ऑफ दॅट वर्ड, दे हॅव टू फाइंड आउट, दे हॅव टू फाइंड आउट द मिनिंग अँड गिव्ह द आन्सर विथ द प्रॉपर ऑप्शन. त्यानंतरचा दुसरा जो युनिटचा भाग असणार आहे तो म्हणजे वर्ड पझल्स. बघा, मुलांना खूप पझल्स सोडवायला आवडत असतात आणि त्याच अनुषंगाने इंग्लिशच्या माध्यमातून पझल्स कसे सोडवायचे आणि रिडल्स कसे सोडवायचे या संबंधानं 2 प्रश्न या ठिकाणी 8% वेटेज घेऊन आलेले असतात. 4 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आणि मग हे प्रश्न साधारणपणे पझल्स आणि रिडल्स विचारले जातात. आता पझल म्हणजे शब्द कोडी आणि रिडल म्हणजे त्याच्यामधला कूट प्रश्न किंवा त्यातली काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली असते. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार सुद्धा समाविष्ट केलेले असतात. मग जशी की वर्ड लॅडर असेल, वर्ड वेब असेल, म्हणजे एखादा शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दाला वेब काढून त्याची बाकीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या तुम्हाला दिलेल्या ऑप्शन पैकी व्यवस्थितपणे भरायच्या असतात. जसे की उदाहरणार्थ सेंटरला जर एखादा शब्द त्यांनी दिलेला असेल की मिल्क आणि त्याचे 2 जर त्याला वेब मध्ये 2 बाजू दिलेल्या असतील, त्याच्यामध्ये योगर्ट आणि पनीर असं दिलेलं आहे, तर 2 रिक्त जागा तिथे दिलेल्या असतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चपकलपणे बसेल असा पर्याय निवडायचा असतो. म्हणजेच मिल्क पासून तयार होणारे हे प्रॉडक्ट्स आहेत, योगर्ट आणि पनीर. मग या 2च्या सोबत आणखी कोणते प्रोडक्ट्स मिल्क पासून मिळतात, तर मग ते बरोबर दिलेल्या ऑप्शन्स मधून शोधणं आणि तिथे मांडणं किंवा तो पर्याय देणं हा इथल्या विद्यार्थ्यांचा हा या ठिकाणचा कार्याचा भाग असणार आहे. म्हणजे बटर आणि बटर मिल्क हे 2 पदार्थ त्याच्यातून निर्मिती होत आहेत, अशा पद्धतीनं ती ऑप्शनची निवड ते विद्यार्थी करतील. आणि याशिवाय वर्ड रजिस्टर सुद्धा त्याच्यामध्ये आहे. वर्ड रजिस्टरला आपण वर्ड फॅमिली असे म्हणतो. जसे की समजा मी स्कूल हा शब्द दिला असेल तर स्कूलच्या अनुषंगानं सगळे जे काही शब्द असतील त्यांची जंत्री तिथं करणं अपेक्षित आहे. म्हणजे इट मस्ट बी एक्झॅक्टली रिलेटेड विथ दॅट. समजा मी म्हणालो एरोप्लेन आणि एरोप्लेनशी निगडीत असलेले जसे की पायलट असेल किंवा विंग्स असतील, असे जे शब्द आहेत ते त्याच्याशी चपकलपणे त्याच्या जंत्रीत येणारे असायला हवेत, हे इथे महत्वाचं आहे. याच्यामध्ये ग्रीड हा एक पुन्हा प्रकार त्याच्यामध्ये जोडलेला असतो. एक चौकट दिलेली असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे अक्षर दिलेले असतात आणि त्याच्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. यानंतर जो तिसरा युनिटचा भाग असणार आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी. आता ऍक्च्युअली टू नो द लँग्वेज अँड टू नो अबाउट द लँग्वेज इज व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट. एखादी भाषा माहीत असणं आणि भाषेविषयी माहीत असणं ही एक वेगळी कन्सेप्ट आहे मित्रांनो. मला इंग्लिश भाषा माहितीये, हो माहिती, मला बोलता येतं थोडंसं, हो बोलता येत, पण याचा अर्थ असा नाही की मला त्या भाषेतले सगळे बारकावे माहीत आहे. म्हणजे अबाउट द लँग्वेज. मग या संदर्भात युनिट 3 मध्ये आपल्याला नो अबाउट द लँग्वेज हा प्रकार अनुभवायचा आहे. म्हणजे सेंटेन्सचं फॉर्मेशन एक्झॅक्टली कसं होतं, सेंटेन्सचे टाइप्स कसे आहेत, त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच कसा ऍड केलेला जातो किंवा तो कसा वापरला जातो वाक्याच्या निर्मितीमध्ये, मॉडल ऑक्झिलरीचं कार्य नेमकं काय आणि ते कशा पद्धतीनं प्रभावीपणे आपण वापरू, आणि टेन्सेस जो की खूप महत्वाचा भाग या लँग्वेज स्टडीमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काही टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत जसे की मग ते सिंपल असेल, कंपाऊंड असेल, कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे ज्याला स्ट्रक्चर बेस्ड आपण क्लासिफिकेशन म्हणूया त्याचाही इथे विचार केला जातो. आणि जे स्टेटमेंट आहे, इम्परेटिव्ह आहे, इंटरॉगेटिव्ह आहे किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहे, हे सुद्धा वाक्याचे काही प्रकार महत्वाचे या ठिकाणी पडतात. त्या प्रकाराला
प्रश्नांना समजून घेणं आणि त्याचं योग्य उत्तर निवडणं ही इथे विद्यार्थ्यांची छानशी जबाबदारी ते निश्चितपणे पार पाडू शकतील जर त्यांना नो अबाउट द लँग्वेज, तर ते लँग्वेजच्या संदर्भात चांगली माहिती जाणून घेत असतील तर. याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे, शब्दांच्या ज्या जाती आहेत याच्यामध्ये अनेकदा गफलत होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी त्यातले बारकावे समजून घेणं, त्यातले विविध प्रकार समजून घेणं आणि मग त्यानुसार त्याचा सराव जर केला तर हा प्रश्न निश्चितपैकी आपल्याला पैकीच्या पैकी गुण देणारा असणार आहे. यानंतर मॉडल ऑक्झिलरीज. या मॉडल ऑक्झिलरीजला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी वापरू शकतो. किंबहुना मॉडल ऑक्झिलरीजनी आपली भाषा अधिक सुंदर आणि सुरेख अशी भासू शकते. आणि मग या मॉडल ऑक्झिलरीजला जर चांगल्या पद्धतीने अभ्यासलं, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी निश्चित सांगायला या ठिकाणी उत्सुक आहे की मॉडल ऑक्झिलरीच्या संदर्भानं माझ्या युट्यूब चॅनलवर इझी इंग EASYENG इझी इंग या चॅनलवर मी या मॉडल ऑक्झिलरीचे वेगवेगळे शेड्स आणि त्यांचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये होणारे जे काही उपयोग आहेत, अर्थ आहेत, त्यांच्या ज्या छटा आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. सो यू कॅन फॉलो दॅट easy in channel so that you can get a very good idea regarding that model auxiliaries. याच्याशिवाय टेन्सेसच्या बाबतीत तर आपण पहिल्यापासूनच चांगल्या पद्धतीने विचार करत आलेलो आहोत, परंतु या 12 टेन्सेसचा अगदी साकल्यानं आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. यानंतर युनिट 4 जो असणार आहे तो ग्रॅमर रिलेटेड असणार. ऍक्च्युअली जो काही सिलेबस सुरू झाला 2001 पासून पहिलीच्या वर्गासाठीचा इंग्लिशचा सिलेबस हा खरं तर ग्रॅमर पासून थोडासा विद्यार्थ्यांना थोडासा दूर नेणारा किंवा आपण असं म्हणूया की डिरेक्टली दिस सिलेबस इज नॉट गिव्हिंग डिरेक्ट एक्सपिरियन्सेस रिगार्डिंग ग्रॅमर बट दे आर गिव्हिंग इनडिरेक्ट एक्सपिरियन्सेस. म्हणजे हे जे काही सिलेबस मध्ये कंटेंट आहे सगळे हे सिलेबस मधील कंटेंट विद्यार्थ्यांना इनडायरेक्टली ग्रॅमरचा अप्रोच देत आहे. म्हणजे इनडायरेक्ट अप्रोच इथे वापरून ग्रॅमर संबंधी म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ग्रॅमरच्या संदर्भात थोडीशी अडचण असू शकते, त्यांच्या मनामध्ये थोडासा न्यूनगंड तयार होऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं हा जो सिलेबस आहे हा सिलेबस हा स्किल बेस्ड असल्यामुळं ग्रॅमरला थोडंसं वेगळं पद्धतीनं वेगळ्या अप्रोचने मांडण्याचा प्रयत्न केलाय. परंतु तरी सुद्धा या ग्रॅमरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स जे आहे म्हणजे व्हॉइसचा विचार आहे, स्पीचचा विचार आहे किंवा डिग्रीचा विचार आहे, या तीनही गोष्टी या ग्रॅमरच्या सिलेबसमध्ये इथे इन्क्लूड केलेल्या आहेत, ज्याला 12% वेटेज देण्यात आलेले म्हणजे 6 प्रश्न या ठिकाणी 3 प्रश्न असणार आहेत 6 गुणांसाठीचे. तर या 3 प्रश्नांमध्ये व्हॉइसवर आधारित 1 प्रश्न असेल, स्पीचवर आधारित 1 प्रश्न आणि डिग्रीवर आधारित 1 प्रश्न. खरं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो डिग्री हा प्रश्न प्रकार खरं तर खूप सोपा आहे. म्हणजे शब्द दिलेल्या एखाद्या शब्दाला ER किंवा EST हा प्रत्यय लावणे किंवा मोर किंवा मोस्ट हा प्रकार लावणे किंवा काही शब्द असे आहेत की जे वेगळ्याच पद्धतीनं वापरले जातात, जसे की गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे तीनही प्रकारांमध्ये शब्दांच्या या डिग्रीमध्ये तसं साधर्म्य किंवा कोणत्याच नियमात ते बसत नाही. पण हे जर एकदा थोडक्यात लक्षात घेतलं तर डिग्रीचा जो काही प्रश्न आहे 2 गुणांचा तो सहजपणे सोप्या पद्धतीनं तुम्हाला सोडवणं शक्य आहे. आता राहतो प्रश्न व्हॉइस आणि स्पीचच्या संदर्भात. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये SVO पॅटर्न जो असतो तो साधारणपणे OVS या पद्धतीनं होत असतो, म्हणजे सब्जेक्टची जागा ऑब्जेक्ट आणि व्हाईसी वर्सा या पद्धतीनं होत असते. आणि हे होत असताना वर्बचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरायचे. यातले जर काही अपवादात्मक प्रकारचे उदाहरणं आपण सातत्यानं सरावाच्या माध्यमातून जर सोडवून पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो याही ठिकाणी आपले 2 गुण निश्चितपणे आपल्याला प्राप्त करण्याची संधी आहे. आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये सुद्धा बऱ्याचदा काही वाक्य साध्या पद्धतीनं किंवा सोप्या पद्धतीनं विचारलेली असतात किंवा मग त्याच्यातले जे काही बारकावे आहेत जसे की मी चेंज इन प्रोनाऊन असणार आहे, म्हणजे आयच्या जागी बाय मी असं घ्यावं लागेल, यूच्या जागी बाय यू घ्यावं लागेल, बीच्या जागी बाय अस घ्यावं लागेल. म्हणजे यातले जे असे छोटे छोटे बारकावे आहेत किंवा कोणत्या ठिकाणी पास्ट फॉर्म वापरायचा आहे, कोणत्या ठिकाणी नाही वापरायचा, असे जे काही त्यातले बारकावे आहेत, नियम आहेत, ते जर समजून घेतले तर हेही 2 गुण आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात. यानंतर यातला युनिट 5 जो आहे
म्हणजे या 5व्या युनिटमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग आणि रायटिंग या सदराखाली 16% त्याला वेटेज देण्यात आले. बघा, आईन्स्टाईन एका ठिकाणी म्हणतात की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट देन नॉलेज ऑर इंटेलिजन्स. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा बऱ्याचदा आपली कल्पना शक्ती किंवा आपली कल्पकता अधिक कार्यक्षम असते किंवा अधिक ती महत्वाची ठरू शकते. म्हणूनच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्ह थिंकिंगला वाव आहे. इथे विद्यार्थी आपल्या पद्धतीनं विचार करणार आहे. ही कॅन थिंक बाय हिज ओन आयडियाज, ही कॅन रिफ्लेक्ट बाय हिज ओन आयडियाज. दिस इज द व्हेरी गुड प्लॅटफॉर्म टू एक्सप्रेस हिमसेल्फ इन अ क्रिएटिव्ह वे. म्हणजे स्वतःला एखाद्या सृजनात्मक पद्धतीनं त्याला प्रकट करण्याची संधी या विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये मिळणार आहे. मग याच्यामध्ये जे काही वेगळे 8 सब युनिट दिलेले आहेत त्याचाही आपण साकल्याला विचार करूया. ज्याला पहिला जो प्रकार आहे त्यातला तो आहे शॉर्ट नोट, ज्याला आपण चिठ्ठी किंवा एक छोटासा लेखी स्वरूपाचा निरोप असा म्हणत असतो. याच्यामध्ये हा प्रश्न विचारत असताना एक छोटीशी चीट लिहिल्यासारखी एक चौकट आपल्याला परीक्षेमध्ये दिली जाते. त्या चीटला वापरून किंवा त्या शॉर्ट नोटला वाचून त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले असतात आणि त्या चीटवर नेमकं कोणाशी कोणी संवाद साधतंय किंवा कोणी कोणासाठी ती नोट लिहिलेली आहे, त्या नोटचा संदर्भ काय आहे, नोट नेमकी कशा विषयाच्या बाबतीत मांडली गेलेली आहे, अशावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि मग विद्यार्थ्यांना ती शॉर्ट नोट समोरच असल्यामुळं ते विद्यार्थी अगदी व्यवस्थितपणे ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. याच्यानंतर आहे डायलॉग, यातला सब युनिट डायलॉग. म्हणजे इथे काही संवाद दिलेले असतात. कम्युनिकेशन या ठिकाणी थोडंसं कन्व्हर्सेशन पीस दिलेला असतो आणि या कन्व्हर्सेशन पीस मध्ये डायलॉग नेमका कुणात झाला, कोणत्या संदर्भानं झाला, कोणत्या विषयास अनुसरून झाला आणि त्याच्यातून निघणारं तथ्य काय किंवा त्याच्या मागची जी काही भूमी आहे म्हणजे ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो ती नेमकी काय आहे हे या ठिकाणी समजून उमजून विद्यार्थ्यांना 2 गुण सहज अगदी प्राप्त करता येऊ शकतात. यानंतर स्लोगन्स आहेत, घोषवाक्य ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ग्रीन सिटी आणि त्याच्या पुढचा डॉट डॉट असा मेसेज. मग आता जिथे ग्रीन सिटी असते तीच क्लीन सिटी असते, असे खाली 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यातलं मला प्रॉपर बसेल असं एक ऑप्शन चूज करायचं आहे. दॅट इज क्लीन सिटी. ग्रीन सिटी, क्लीन सिटी म्हणजे स्लोगन पूर्ण करण्याची ही इथे एक छोटीशी त्या विद्यार्थ्यांना संधी आहे. यानंतर आहे ऍडव्हर्टिजमेंट अर्थात जाहिराती. खरं तर आपण म्हणतो हे जाहिरातीचं युग आहे आणि मग विद्यार्थ्यांनाही या जाहिरातीच्या या जाहिरातीच्या बाबतीनं सजग करणं, जागृत करणं, याच अनुषंगानं त्यामध्ये उपयुक्त असणाऱ्या इंग्लिश शब्दांचा त्या ठिकाणी त्यांना परिचय करून देणं आणि त्या विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी एनरिच करणं हा सुद्धा भाग या ऍडव्हर्टिजमेंट्स मध्ये असतो. आणि मग या ऍडव्हर्टिजमेंट्स मध्ये दिलेली ऍड कशा संदर्भात आहे, ती कोणी दिलेली आहे, त्यातलं प्रॉडक्ट नेमकं कोणतं आहे, त्याच्यात माध्यमातून कोणता संदेश समाजापर्यंत जायचा आहे, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये साधारणपणे प्रश्न विचारलेले असतात. आणि ते प्रश्न विद्यार्थ्यांना समोर तो पॅरा किंवा तो जो काही भाग दिलेला आहे ऍडव्हर्टिजचा तो पाहून त्यांना सहज तो सोडवता येत असतो. याच्यानंतर आहे न्यूज, त्यातलं सब युनिट अर्थात बातम्या. म्हणजेच या न्यूजवर एक हेडलाईन दिलेली असते न्यूजच्या माध्यमातून, त्या हेडलाईनला विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं असतं. कधी कधी असंही होतं की त्या हेडलाईन मधला एखादा शब्द विद्यार्थ्यांना अपरिचित असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आणखी ही पण लक्षात घ्या तुम्ही की कोणतेही शब्द अवघड नसतात मुळे. ते एक तर परिचयाचे असतात किंवा ते अपरिचित असतात. जे शब्द परिचित असतात ते आपल्याला सोपे वाटतात आणि जे परिचयाचे नसतात ते आपल्याला विनाकारण अवघड आहे असं आपण म्हणत असतो. परंतु इथून पुढे मात्र शब्दांच्या संदर्भात आपण हा प्रयोग कधीच करणार नाही की हा शब्द अवघड आणि हा सोपा आहे. तो परिचित असेल किंवा अपरिचित असेल. आता या ठिकाणी बघा, तू
हा सर, तुम्ही दिसत आहात. ओके. हा, ओके सर, थँक्यू. यानंतरचा जो प्रकार आहे आपण तो पाहत आहोत वेबसाईट. आता जसं की एखाद्या प्रश्नामध्ये महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे MSCE संदर्भात एखादी समजा वेबसाईट असेल, तर त्यावर आधारित एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. मग ही वेबसाईट कोणाची आहे, ही वेबसाईटच्या माध्यमातून कोणता विभाग आपल्याला लक्षात येतो, याच्यावर आधारित असणारे प्रश्न त्या समोर दिलेल्या चौकटीतून विद्यार्थ्यांना निश्चितपणे सोडवता येऊ शकतात. असा हा सोपा प्रश्न प्रकार. आणि त्यातल्या शेवटचं सब युनिट असणार आहे SMS लँग्वेज. आता शॉर्ट मेसेज सर्व्हिस या अर्थानं आपण SMS वापरत असतो, जसं की TTYL मीन्स टॉक टू यू लेटर, किंवा DH म्हणजे हा 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 मीन्स आय एम लाफिंग ॲट दॅट, किंवा कॉज COZ इट मीन्स दॅट इट इज युज्ड फॉर बिकॉज. यानंतर जसं की बिफोर आहे, तर या पद्धतीनंही आपण बी आणि फोर हा शब्द प्रकार तिथे लिहून शॉर्ट मेसेज सर्व्हिस करू शकतो. तर अशा अनेक शॉर्ट मेसेज सर्व्हिसला सुद्धा आपल्याला इझी इंग नावाच्या चॅनलवर पाहता येईल, ज्या ठिकाणी या संदर्भातले खूप चांगले चांगले मुद्दे, हाऊ टू बी ऍक्टिव्ह ऑन मल्टीमीडिया और सोशल नेटवर्क या संदर्भात हा SMS लँग्वेजचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. यानंतर लास्ट बट वन युनिट असणार आहे, तो आहे रिडिंग स्किलच्या बाबतीतला, ज्याच्यामध्ये प्रोज असणार आहे किंवा पॅसेजेस असणार आहेत, आणि ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोज वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे उतारा वाचन असेल आणि त्याच्यावरची आधारित प्रश्नांची उत्तरं. मग हा उतारा वाचत असताना नेमक्या 4 टेस्ट विद्यार्थ्यांच्या स्किल्स तिथे टेस्ट केल्या जातात. पहिलं स्किल असणार आहे स्किमिंग, दुसरं असणार आहे स्कॅनिंग, व्होकॅब्युलरी स्किल आणि पर्सनल रिस्पॉन्स. आता स्किमिंग म्हणजे काय, की नेमका तो जो काही दिलेला उतारा आहे हा जनरल आयडिया कोणती देत आहे हे समजून घेणं. म्हणजे वेदर इट इज रिलेटेड विथ एज्युकेशन, वेदर इट इज रिलेटेड विथ एनी आर्ट, रिलेटेड विथ सायन्स और व्हॉट एव्हर दॅट मे बी. म्हणजे हे झालं स्किमिंग. यानंतर स्कॅनिंग म्हणजे त्याला अजून बारकाईनं पाहणं, म्हणजे डिटेल स्टडी अबाउट दॅट पर्टिक्युलर पॅरा. आणि मग याच्यावर व्होकॅब्युलरी स्किल तुम्हाला वापरून, म्हणजेच तुमच्याकडे असलेला जो काही शब्दसाठा आहे त्याचा वापर करून एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं देणं अपेक्षित आहे. याच्याशिवाय पर्सनल रिस्पॉन्स सुद्धा तुमचा खूप महत्वाचा आहे. म्हणजे 4 ऑप्शन्स पैकी एक्झॅक्टली रिलेटेड पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला तिथे द्यायचा आहे. खरं तर 20% म्हणजे 10 प्रश्न, याच्या 10 मार्कांचे प्रश्न याच्यावर असतील, म्हणजे 5 प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या रिडिंग स्किलला या ठिकाणी खूप समजून घेणं गरजेचं आहे. इट मीन्स दॅट यू हॅव टू गो ऑन रिडिंग डिफरंट पॅसेजेस, डिफरंट मेसेजेस, डिफरंट आर्टिकल्स, न्यूज हेडलाईन्स अँड सो ऑन. जोपर्यंत स्वतःला वाचनाची सवय आपण जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये वाचनाची सवय लावणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न थोडासा आपल्याला कठीण वाटू शकतो. बट हे जे पॅसेजेस असणार आहेत हे अनसीन पॅसेजेस असणार आहेत तुमच्यासाठी, आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही अनुभव आहे, वाचनाचा अनुभव आहे, तो इथे निश्चितपणे कामी येणार आहे. यानंतर यातलं जे शेवटचं युनिट असणार आहे ते म्हणजे मिसलिनियस. म्हणजेच याच्यामध्ये काही संकीर्ण, म्हणजेच काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार इथे असणार आहेत, ज्याला फक्त 4% असं वेटेज आहे. म्हणजेच 2 गुण, म्हणजेच 1 प्रश्न फक्त या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये क्लॉकवर आधारित, म्हणजेच घड्याळाच्या संदर्भातले प्रश्न, म्हणजे हाफ पास्ट, क्वार्टर पास्ट, क्वार्टर टू 10 अशा पद्धतीनं जे काही मोजकेच काही शब्द त्यातले आहेत महत्वाचे, तेवढे जरी लक्षात घेतले विद्यार्थी मित्रांनो, तर निश्चितपणे हा प्रश्न अतिशय सोपा आहे. किंवा त्यात गेम्स नावाचं सुद्धा एक सब युनिट असतं. एखाद्या खेळाच्या माध्यमातून एक छोटासा प्रश्न तुम्हाला हा इथे विचारला जात असतो. तर हा 2 गुणांचा शेवटचा प्रश्न असणार आहे. तर अशा पद्धतीनं या 7 युनिटची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या प्रत्येक युनिटमध्ये वैविध्य आहे, आणि त्या वैविध्यतेला समजून घेतलं, त्या पद्धतीनं जर आपण अभ्यास करत गेलो, त्या पद्धतीनं मनातली भीती आपण काढत गेलो, तर निश्चितपणे इंग्लिश विषयाचा हा जो काही 25 गुणांचा भाग, 25 प्रश्नांचा भाग असणार आहे, तो तुम्हाला खूप सोपा असा जाणार आहे. तर चला मित्रांनो, आजपासून आपण या पद्धतीनं विचार करायला लागू.
इंग्लिशमध्येच विचार करायचा आहे, इंग्लिशमध्ये स्वतःला एक्सप्रेस करायचा आहे. त्याच्यासाठी एखादा इंग्लिश बोलणारा हक्काचा मित्र तुम्ही जमा करा, जवळ करा आणि त्याच्याशी सातत्याने इंग्लिशमध्ये हितगुज साधायला लागा. जर तुम्ही त्यांच्याशी छानपैकी हितगुज साधू शकला, त्यांच्याशी मैत्री करू शकला, इंग्लिशमध्ये स्वतःला एक्सप्रेस करू शकला, इंग्लिशमध्ये सातत्यानं ऐकायला लागलात, इंग्लिशमध्ये वाचायला लागलात, तर निश्चितपणे हा जो काही 50 गुणांचा प्रश्न आहे, 50 गुणांचा भाग आहे, तो खूप सरळ सोप्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकाल अशी खात्री आहे मित्रांनो. तर शेवटी मी एवढंच म्हणेन की जे अवघड आहे ते सोपं करावं, जे अवघड आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते सुंदर करावं आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून काम केलं की निश्चितपणे इंग्लिश सारा विषय सुद्धा खूप सोपा होतो. तर चला मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. संदर्भात जो इंग्रजीचा पाया आहे त्याबद्दल अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन केलेले आहे आणि या मार्गदर्शनाचा आपणा सर्व विद्यार्थी वृंदाला आणि शिक्षक वृंदांना लाभ होईल याची खात्री आहे. माझे मित्र आता प्रेमेंद्र भावसार सर यांनी मार्गदर्शन केलं आणि ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. माझा हा मित्र जो आहे हा म्हणजे आम्ही जेव्हा समुद्राच्या काठावर फिरत असतो किंवा नदीच्या काठावर फिरत असतो तेव्हा वाळवंटामध्ये आम्ही फिरत असतो आणि त्या वाळवंटामध्ये आम्हाला शंख शिंपले सापडत असतात. परंतु या शंख शिंपल्यामध्ये सुद्धा मोती उगवत असतात. तसा हा मोती आम्हाला सापडलेला आहे. या माणसाने इंग्रजीवर एवढं प्रभुत्व मिळवलेलं आहे, इंग्रजीबद्दल या माणसाच्या मनामध्ये एवढी तळमळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत इंग्रजी कशी सहज सोप्या मार्गाने पोहोचेल त्याच्यासाठी मागचे 2 वर्ष झाले सर खूप प्रयत्न करतायत. म्हणजे मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून त्यांचे प्रयत्न आहेत, परंतु ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ आली आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण फिजिकली पोहोचू शकत नाहीत. या काळामध्ये 2 वर्ष ते म्हणजे आटोकाट प्रयत्न करतायत. युट्यूबच्या माध्यमातून असेल, त्यानंतर झूम मीटिंगच्या माध्यमातून असेल, त्यांना जे जे म्हणून मार्ग चोखाळता येतील असे सगळे मार्ग भावसार सरांनी चोखाळलेले आहेत. मी भावसार सरांना म्हणजे मी परभणीला येण्याच्या अगोदरपासून म्हणजे साधारणतः 30 वर्षापासून खूप जवळून ओळखतो. म्हणजे आमची जी मैत्री आहे ती मागच्या 30 वर्षातली आहे. त्यांनी 30 वर्षात जे काम केलेलं आहे ते मी अगदी प्रत्येक पावलावरच त्यांचं काम खूप ऍप्रिशिएट केलेलं आहे आणि मला ते सांगता येणार की यांनी या काळात काय काय काम केलं. असा माणूस फार सापडणं फार अवघड असतं, परंतु ही व्यक्ती आपल्या तुम्हा सगळ्यांना सापडलेली आहे, मिळालेली आहे. त्यांच्याशी मैत्री करायला संधी मिळाली आपल्याला. खरं म्हणजे त्यांचे सुद्धा आपण आभार मानायला पाहिजेत, परंतु आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या प्रेमात राहू इच्छितो. त्यांनी मार्गदर्शन करताना एक गोष्ट सांगितलेली आहे की इंग्रजीतून विचार करायला शिका, आणि मला हे वाक्य खूप भावलं. म्हणजे आपल्याला जर कोणतीही भाषा शिकायची असेल, फक्त भलेही हिंदी शिकायची असेल, भलेही मराठी शिकायची, आपण विचार त्या भाषेत करत असतो आणि मग आपल्याला ती भाषा अवगत होत असते. इंग्रजी अवगत होण्यासाठीचा किती सोपा मार्ग सरांनी सांगितलेला आहे.